ओम शांती. आज 30 जून 2023ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, या जुन्या दुनियेतून, जुन्या मांडव्यातून आता मन काढून टाका. तुम्हाला बाबांजवळ परत जायचे आहे, म्हणून घराची आठवण करा. आजचा प्रश्न आहे, आपली अवस्था चांगली बनविण्यासाठी कोणत्या गोष्टीची जास्त काळजी घेतली पाहिजे? उत्तर आहे भोजनाची. सेन्सिबल मुले आपल्या हाताने योगमध्ये राहून भोजन बनवतील आणि खातील. जर कोणी बाबांची आठवण करत प्रेमाने भोजन बनवेल आणि खाईल तर अवस्था खूप चांगली होऊ शकते. बाबांच्या आठवणीमध्ये भोजन बनवाल तर बाबा देखील भासना घेतील. सर्व्हिसेबल मुलांनी खूप फूर्त अर्थात चपळ बनले पाहिजे. सर्व प्रकारची सेवा आपल्या हाताने करायची आहे. आजचे गीत आहे, मुझको सहारा देने वाले. ओम शांती. बाबा बसून मुलांना समजावत आहेत. मुले जाणतात, आपण आत्मे परमपिता परमात्म्याकडून ऐकत आहोत. आधी सत्संगांमध्ये तुम्ही असे समजत नव्हता की आपण आत्मे परमपिता परमात्म्याकडून ऐकत आहोत. इथे मुले बाबांसमोर आणि बाबा मुलांच्या सन्मुख आहेत. बाबा निराकार आहेत आणि आत्मा देखील निराकार आहे ना. किती ढिगांनी मुले आहेत हे बाबांशिवाय इतर कोणी म्हणू शकत नाही. बाबांसमोर जे ब्राह्मण ब्राह्मणी आहेत त्यांनाच बाबा बसून समजावून सांगतात. तुम्ही जाणता, यावेळी सर्व पाप आत्मे आहेत. ही काही पुण्य आत्म्यांची दुनिया नाहीये. पुण्य आत्म्यांची दुनिया सतयुगाला म्हटले जाते. आता तुम्हा मुलांना बेहदचे बाबा राजयोग शिकवत आहेत. आता बाबा म्हणतात, या जुन्या दुनियेमध्ये देहासहित जे काही आहे त्याला विसरायचे आहे. त्यापासून वैराग्य आले पाहिजे. हे आहे बेहदचे वैराग्य. तुम्हाला काही जंगलात जायचे नाही आहे. राहायचे गृहस्थ व्यवहारामध्येच आहे. परंतु या जुन्या दुनियेमध्ये मन गुंतवायचे नाही. हा कलियुगाचा मांडवा आहे. या मांडव्यामध्ये जेव्हा सतयुग होते तेव्हा देवी देवतांचे राज्य होते. ते पार्ट बजावत होते. आता हा मांडवा जुना झाला आहे. पुण्य आत्म्यांची दुनिया सतयुगाला म्हटले जाते. आता तुम्ही या डोळ्यांनी जे काही बघता ते जुनेच आहे. हे 84 जन्म पूर्ण करायचे असतील तर जुन्या दुनियेमध्ये मन गुंतवायचे नाही. मन गुंतवायचे आहे नव्या दुनियेमध्ये. आता तर हे जुने शरीर सोडून आपल्याला परत जायचे आहे. खुशी वाटली पाहिजे. बाबा आपल्याला पुन्हा एकदा परत घेऊन जाण्यासाठी आले आहेत. पुन्हा एकदा आपल्याला स्वर्गामध्ये जाऊन पार्ट बजावायचा आहे. अर्थात गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना मोह काढून टाकला पाहिजे. जुन्या दुनियेला कब्रस्थान बनायचेच आहे. नाटकातील ॲक्टर्स पार्ट पूर्ण करतात तेव्हा त्यांना पुन्हा घराची आठवण येते. तुम्ही देखील जाणता, आपण ब्राह्मणांनी 84 जन्मांचा पार्ट बजावला. 84चे चक्रच म्हटले जाते. वर्णांची आठवण करावी लागते. शिवबाबा बसून फुलांना बघतात. यांची आत्मा अर्थात ब्रह्मा बाबांची आत्मा देखील पाहते आणि मग बाबांची आठवण देखील करते. बाबांनी आम्हाला हे ज्ञान ऐकवले आहे. तेच पिता, शिक्षक, सद्गुरू आहेत. कोणते शास्त्र तर हातामध्ये नाही आहे. मुली देखील म्हणतील, शिवबाबांनी सृष्टीचक्राचे नॉलेज दिले आहे, ते आम्ही तुम्हाला ऐकवतो. तर सद्गुरूचीच आठवण येईल. आत्म्याच्या रूपाने बाबांची देखील आठवण येते. सर्व जगाचा इतिहास भूगोल सुद्धा आठवतो. हे देखील जाणता, तिथे आपण आत्मे शरीर रहित असतो. बाबा तर सदैव अशरीरी आहेत.
आता आम्हाला या शरीराद्वारे कल्पापूर्वीप्रमाणे शिकवण देत आहेत. बरोबर, आपण आत्मे आहोत. पुण्य आत्मा, पाप आत्मा म्हटले जाते. पाप परमात्मा अथवा पुण्य परमात्मा असे म्हटले जात नाही. संन्याशांना देखील महान आत्मा म्हणतात. जर परमात्मा सर्वव्यापी असेल तर महान परमात्मा म्हटलेच जाईल. असे तर होऊ शकत नाही की परमात्मापासून यज्ञ, तप इत्यादी करतील. भक्त भगवानाला शोधतात. याची देखील ड्रामामध्ये भक्ती मार्गाची नोंद आहे. तुम्हाला पुन्हा 21 जन्म सुख भोगून परत 63 जन्म भक्ती मार्गामध्ये चक्रामध्ये यायचे आहे. तुम्ही जाणता आमचा पार्ट सर्वात वेगळा आहे. प्रत्येक अविनाशी आत्म्याला अविनाशी पार्ट मिळालेला आहे. शरीर तर नष्ट होते. आत्मा म्हणते मी 84 जन्मांचा पार्ट बजावला आहे. आता आपल्याला पार्ट पूर्ण करून वस्त्र सोडायचे आहे. यामध्ये मोह ठेवायचा नाही. आत्माच सर्व काही करते. आत्मा शिकते. आत्मा म्हणते मी या ऑर्गन्सद्वारा इतकी शिकले आहे. आत्मा यातून निघून जाते तेव्हा शरीराला मृत म्हटलेच जाते. आत्मा म्हणते मी अमर आहे. तुमच्या बुद्धीमध्ये आता येते की बरोबर या बेहदच्या ड्रामामध्ये आपला 84 जन्मांचा पार्ट आहे. अनेक ॲक्टर्स भिन्न भिन्न धर्मांचे आहेत. भारताची अतिशय जबरदस्त महिमा आहे. ख्रिश्चन लोकांना देखील भारताविषयी आदर आहे. समजतात की भारतच प्राचीन आहे. त्यावेळी ख्रिश्चन नव्हते, परंतु ते फक्त बोलायचे म्हणून बोलतात की भारत प्राचीन होता, परंतु जाणत नाहीत तिथे तर देवी देवतांचे राज्य होते. ज्यांना भगवती भगवान म्हणतात. गॉड कृष्णा नाही, लॉर्ड कृष्णा म्हणतात. श्रीकृष्णाचे अथवा देवतांचे खूप प्राचीन ते प्राचीन चित्र मागतात, कारण सर्वात मोठे देवी देवता आहेत ना. भारताची खूप मोठी महिमा आहे. गीतेमध्ये जर नाव बदलले नसते तर सर्वांनी जाणले असते की आम्हा मनुष्य आत्म्यांच्या पित्याचे जन्मस्थान हा भारत खंड आहे. शिवची मंदिरे तर जिकडे तिकडे आहेत. पतित पावन बाबा पतित दुनियेमध्येच येऊन सर्वांना पावन बनवतात, तर मग उच्च झाले ना. त्यांची महिमा देखील होते. शिवाय नमहा. तुम मात पिता हम बालक तेरे. तुम्ही ज्ञानाचे सागर आहात. तुमची गत मत न्यारी आहे. तुमची महिमा अपरंपार आहे, परंतु त्यांना विसरतात. म्हणून भारताची महिमा नाहीशी झाली आहे. मुले जेव्हा परदेशात जातील तेव्हा त्यांना समजावून सांगायचे आहे की सर्व आत्म्यांचा पिता ते निराकार आहेत. तुम्ही गॉड फादरला बोलावता, परंतु ते केव्हा येतात ते माहीत नाही. ते युरोपवासी यादव देखील जाणतात. आपण ही जी मुसळे अर्थात मिसाईल्स बनविले आहेत, याने जरूर आपण आपल्याच कुळाचा विनाश करणार आहोत. महाभारत लढाई प्रसिद्ध आहे. समोर मृत्यू उभा आहे. भारत प्राचीन आहे, तर त्याचे बरेच जण मदतगार देखील बनतात. असे समजतात की भारत खूप श्रीमंत होता. इतका काही खजिना होता जो नंतर मुसलमानांनी हिरे माणके वगैरे घेऊन जाऊन कबरींवर लावली. मुले जाणतात बरोबर भारतामध्ये देवी देवतांचे राज्य होते. आता आपण ते राज्य परत घेत आहोत. योग बळाशिवाय कोणी विश्वाचे मालक बनू शकत नाही. ख्रिश्चन लोक आहेत एका धर्माचे, तरी देखील आपसात लढून आपल्याच कुळाचा विनाश करतात. यादव कुळवाले मुसळांद्वारे आपसात लढतात. हे जाणतात की बॉम्ब्सनी पूर्ण दुनिया खलास होईल. आपण राज्य करू शकणार नाही. तुम्ही जाणता 2 माकडे लढतील.
मधल्या मध्ये लोणी आपल्याला मिळणार. तुम्ही पुरुषार्थ करत आहात. आता तुम्हा मुलांना या जुन्या दुनियेपासून वैराग्य आले पाहिजे, कारण जाणता की हे सर्व काही नष्ट होणार आहे. आठवण एका बाबांचीच करायची आहे. कब्रस्थानाची आठवण का करायची? कब्रस्थान तर नष्ट होऊन मग परिस्थान बनणार आहे. नाहीतर सतयुगामध्ये याच भारतामध्ये हिरे माणकांच्या खाणी होत्या. आता तर सर्व नष्ट झाल्या आहेत. मुलांनी साक्षात्कार केला आहे की कसे विमानातून सोने वगैरे घेऊन येतात. ती सृष्टीच नवीन बनणार. तिथे किती चांगली चांगली फळे फुले असतात. प्रत्येक गोष्ट तिथे सुंदर असते. घाण करणारी किंवा दुःख देणारी कोणतीही गोष्ट तिथे असतच नाही, म्हणून त्याला स्वर्ग म्हटले जाते. तर आता एकच साजन सर्व सजनींना घेऊन जाण्यासाठी आला आहे. शरीरे तर सर्वांची इथेच खलास होतील. ही होळी वगैरे सर्व इथले उत्सव आहेत, परंतु त्याच्या यथार्थ महत्त्वाविषयी कुणालाच माहिती नाही. रक्षाबंधनाचा देखील उत्सव आहे. रावणाला जाळण्याचा देखील उत्सव आहे. बाबांनी समजावले आहे, सर्व सृष्टी यावेळेस रावणाचे घर आहे. सर्वजण शोक वाटिकेमध्ये आहेत. किती दुःखी आहेत. तर सर्वांमधून मोह काढून टाकायचा आहे. आता आपण परत घरी जात आहोत. घराचीच आठवण करायची आहे. सतयुगामध्ये शरीर जेव्हा वृद्ध होईल तेव्हा समजतील की आता हे जुने शरीर सोडून नवीन घेणार आहे. आता तुम्ही समजता आपल्याला परत जायचे आहे. त्यामुळे देह अभिमान सोडायचा आहे. दुनिया या गोष्टींना जाणत नाही. ते म्हणतात आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा. बाबा समजावत आहेत की हे खोटे आहे. भक्तच जर भगवान आहेत तर मग भगवंताची आठवण का करता? पतित पावन तर एका निराकार बाबांचे गायन आहे. म्हणतात मला पतित दुनियेमध्येच यावे लागते. मग यांना अर्थात ब्रह्मा बाबांना आणि तुम्हा सर्व मुलांना पावन बनवतो. साऱ्या दुनियेला पावन बनवून परत घेऊन जातो. तिथे परमधाममध्ये सर्व आत्मे पवित्रच असतात. नंतर मग इथे सतो रजो तमोमधून पार होऊन अंताला पतित बनली आहे. हा आहे सर्वांचा अंतिम जन्म. लक्ष्मी नारायण देखील अंतिम जन्मामध्ये आहेत. पतित पावन एक बाबाच आहेत. या सृष्टी चक्राला समजून घेणे अतिशय सोपे आहे. माता देखील या गोळ्याच्या चित्रावर चांगल्या रीतीने समजावून सांगू शकतात. यासाठी फक्त बुद्धीची समज पाहिजे. चित्रांवर समजावून सांगणे अतिशय सोपे आहे. बाबांव्यतिरिक्त हे नॉलेज इतर कोणीही समजावून सांगू शकणार नाही. आणखी कोणाजवळ ही चित्रे सुद्धा नाहीत. या चित्रांना अतिशय आदराने पाहिले जाईल. बाबा म्हणतात जे शिकले सवरलेले आहेत त्यांना या झाडाचे त्रिमूर्तीचे चित्र पाठवा. परदेशात देखील पाठवा. याद्वारे फर्स्ट क्लास सेवा होऊ शकते. समोरासमोर जाऊन समजावू शकता. हे देखील नॉलेज आहे ना. कॉलेजांमध्ये हे नॉलेज असले पाहिजे, तर त्यांना बेहदच्या इतिहास भूगोलाचे नॉलेज मिळेल. जे ब्राह्मण कुळातील असतील त्यांना तीर लागेल. भिन्न भिन्न प्रकारच्या युक्त्या बाबा देत राहतात. मुलांना कधी जोश येतो आणि मग थंड सोडा वॉटर होऊन जातात. मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये ही चित्रे द्या. चित्रे जातील तेव्हाच तर कुणाला तीर लागेल ना. परदेशातील मोठमोठ्या व्यक्तींना फ्रीमध्ये द्या. बेहदचे बाबा म्हणतात तुम्ही फ्री देऊ शकता, परंतु असे नाही. ट्राम आणि बसमध्ये जे भेटतील त्यांना देत जायचे. योग्यता देखील पाहायची आहे. या चित्रांमध्ये खूप चांगले नॉलेज आहे. मोठमोठ्या दुकानात देखील देऊ शकता. मेहनत केली पाहिजे ना.
सर्व्हिसेबल मुले सेवा करू शकतात. प्रत्येकाची आपली आपली सेवा आहे. मातांना देखील घरामध्ये सेवा करायची आहे. चित्र घेऊन प्रेमाने समजावून सांगा. छोट्या छोट्या मुलांना चित्रे दाखवून सांगितले जाते ना. कोणी 4 महिन्याचे मूल आहे, कोणी 6 महिन्याचे, कोणी 2 महिन्याचे. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे की 84 जन्म कसे घेतो ते. आता ब्राह्मण बनलो आहोत, नंतर देवता बनणार आणि नंतर क्षत्रिय. अशा प्रकारे स्वतःसोबत गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही पारलौकिक पित्यासोबत बोलणारे आहात. हे आहे विचार सागर मंथन करणे. जितकी सेवा कराल तितका फायदा मिळेल. तुम्ही गॉडली सर्व्हिसवर आहात. बाबा म्हणतात, भले गृहस्थ व्यवहाराचा सांभाळ करा, 8 तास या सेवेमध्ये लावा. तुम्हाला बेहदचा खजिना मिळतो. पूर्ण दिवस बुद्धीमध्ये हे स्वदर्शन चक्र फिरले पाहिजे. 84च्या चक्राची आठवण झाली पाहिजे. हे विसरता का? जितकी आठवण कराल तितके बाबांच्या गळ्यातील हार बनाल आणि नंतर विष्णूच्या गळ्यातील हार बनाल. वारंवार मुलांना समजावले जाते. इथे धारणा चांगली होईल, कारण मित्रसंबंधी वगैरे तर नाहीत. सर्व्हिसेबल तो जो पूर्ण दिवस सेवेमध्ये राहील, बाबांची मुरली ऐकेल, रिपीट करेल, नोट करेल. जसे टीचर असे समजतात की आपल्या शाळेतून खूप जण पास झाले तर गव्हर्मेंट वेतन वाढ देईल. तुम्हा ब्राह्मणांना देखील असे राहिले पाहिजे. आपण झुंडीच्या झुंडी चांगल्या तयार करून बाबांजवळ घेऊन जाऊ. याला म्हणणार सेन्सिबल. जर कोणी मेहनत करत नाहीत तर रिपोर्ट येतो. आराम तर हराम आहे. टीचर असा चपळ असला पाहिजे जो 10 सेंटर्स सांभाळेल, इकडे तिकडे पळत राहील. 5-6 तास झोप पुरेशी आहे, बाकी मेहनत केली पाहिजे. चांगली सेन्सिबल मुले स्वतःच्या हाताने भोजन बनवण्याचा प्रयत्न करतील. बाबांची आठवण करत प्रेमाने बसून भोजन बनवलेत आणि खाल्लेत तर अवस्था खूप चांगली राहील. बाबांची देखील इच्छा असते की आपल्या हाताने बनवावे. बाबांची आठवण करत बनवलात तर बाबांना देखील भासना मिळेल. बाबांच्या आठवणीने खूप चांगली उन्नती होईल. स्वदर्शन चक्र फिरवत राहा. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट, स्वतःसोबत अथवा पारलौकिक बाबांसोबत गप्पा करत विचारसागर मंथनामध्ये बुद्धीला व्यस्त ठेवायचे आहे. स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, आता आपण परत घरी जात आहोत. ही शोक वाटिका आहे. यातून मोह काढून टाकायचा आहे. आपले मन नव्या दुनियेमध्ये लावायचे आहे. आजचे वरदान आहे, दिलाराम बाबांच्या आठवणीने 3ही काळांना चांगले बनविणारे इच्छामुक्त भव. दिलाराम बाबांच्या आठवणीने 3ही काळांना चांगले बनविणारे इच्छामुक्त भव. विस्तार आहे, ज्या मुलांच्या हृदयामध्ये एक दिलाराम बाबांची आठवण आहे ते सदैव वाह वाहचे गाणे गात राहतात. त्यांच्या मनामध्ये स्वप्नात देखील हाय शब्द निघू शकत नाही, कारण जे झाले ते देखील वाह, जे होत आहे ते देखील वाह आणि जे होणार आहे ते देखील वाह. 3ही काळ वाह वाह आहेत, अर्थात चांगल्यात चांगले आहेत. जिथे सर्व काही चांगले आहे तिथे कोणती इच्छा उत्पन्न होऊ शकत नाही, कारण चांगले तेव्हा म्हणणार जेव्हा सर्व प्राप्त्या आहेत. प्राप्ती संपन्न बनणेच इच्छा मुक्त बनणे आहे. आजचे स्लोगन आहे,
संस्कारांना असे शीतल बनवा ज्यामुळे जोश अथवा रोब अर्थात आवेश अथवा रुबाबाचे संस्कार इमर्जच होणार नाहीत. संस्कारांना असे शीतल बनवा ज्यामुळे जोश अथवा रोब अर्थात आवेश अथवा रुबाबाचे संस्कार इमर्जच होणार नाहीत. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.